मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये एका मयंक लोहार या 22 वर्षाच्या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. एका लहानशा वादातून झालेल्या हत्येने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुंबईत एकच खळबळ उडाली. रेल्वे पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवली. आरोपी रोशन सुवर्णा याला 24 तासात अटक झाली. रोशन सुवर्णा याच्या कबुली जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे समोर येऊ लागलेत. मयंकला संपवल्यानंतर आरोपी रोशन हा थेट घरी गेला होता अशी माहिती समोर येते. समोर काय झालं ते पाहू. मंगळवारी रात्री 10:42 सुमारास मयंक आणि रोशन हे दोघेही अंधेरी स्थानकावरून चर्चगेट नालासोपारा लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात चढले. त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता. डब्याचा दरवाजा उघडा असल्याने पावसाचे पाणी डब्यात येत होते. पाणी आत येऊ नये म्हणून मयंकला दरवाजा बंद करायचा होता, तर रोशन दरवाजा उघडा ठेवण्याच्या हट्टाला पेटलेला होता. याच कारणावरून दोघांमध्ये बाचाबाची सुरू झाली. मयंकच्या बाजूने इतर प्रवाशांनी रोशन विरोधात भूमिका मात्र घेतली होती त्यावेळी, पण त्यातच मारहाण झाल्याने संतापात असलेल्या रोशनने मयंकला चाकू भोसकून संपवलं आणि बाकीची जनता बघत राहिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकल ट्रेनमध्ये मयंकवर वार करून त्याला संपवल्यानंतर आरोपी रोशन बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 6 वर उतरला. तिथून तो थेट रात्री 12च्या सुमारास मीरा रोड येथील आपल्या घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर त्याने वडील आणि कुटुंबातील इतर सदस्यांना समोर बसून ट्रेनमध्ये आपल्याकडून घडलेल्या या थराराची माहिती दिली. माझ्याकडून खूप मोठा गुन्हा झालाय असं रोशनने घरच्यांना ओरडून सांगितलं. रोशनने गुन्ह्याची कबुली देऊनही कुटुंबाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आपला मुलगा स्वप्नातही असं करू शकत नाही असा विश्वास त्याच्यावर होता. घरच्यांनी त्याची ही गंभीर कबुली हसण्यावारी नेली. रोशन त्यावेळी नशेत होता, त्यामुळे तो अशी काहीतरी बडबड करत असावा असा घरच्यांचा समज झाला. जा आणि गप्प पडून झोपून राहा असं सांगून कुटुंबाने त्याला झोपायला लावलं. घरच्यांनी गांभीर्याने न घेतल्याचा फायदा घेत रोशनने सकाळीच पुढची चाल खेळली. सकाळी 7च्या सुमारास त्याने बॅगेत 4-5 जोड्या कपडे भरले आणि घराबाहेर पडून थेट ओला कॅब पकडली. तो कुर्ला मार्गे नवी मुंबईला पोहोचला. नवी मुंबईत त्याच्या वडिलांच्या ओळखीचे काही लोक हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यवसायात काम करत होते. तिथे लपून राहून थेट बेंगळुरूला पळून जाण्याचा त्याचा प्लॅन होता. पण त्याचा प्लॅन यशस्वी होण्यापूर्वीच GRPच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. मंडळी, एकंदरीतच महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत भीतीदायक आणि चिंताजनक आहे. पब्लिक प्लेसवरती महाराष्ट्राच्या जनतेची सुरक्षा अत्यंत धोक्याची ठरत आहे. एकंदरीत या परिस्थितीवर, वाढत्या गुन्हेगारीवर तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसेन. धन्यवाद.